घरी आपला नारळ असतो आणि त्यापासून कोणती रेसिपी बनवायची हे सुचतच नाही. माझ्या घरी कधीपासून 2 नारळ होते. काय करू असं करता करता ते नारळ 1 महिना तसेच राहिले होते. म्हटलं आज आपण याच्या कोकोनटच्या नानकटाई कुकीज बनवूयात. तर फ्रेश नारळापासून आपण या ठिकाणी नारळाच्या बिस्किट बनवतोय. त्यासाठी अर्धा कप मी साजूक तूप घेतलेलं आहे. हे तूप म्हशीचं आहे. आता हे तूप घेताना वितळलेलं जे तूप आहे ते अर्धा कप घेतलं. त्यानंतरला घट्ट झाल्यानंतरला ते अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी झालं. जर तुम्ही घट्ट कप जर अर्धा कप घेतलं तर ते त्याच्यापेक्षाही जास्त होतं. म्हणून वितळवून तूप घ्या आणि जेव्हा ते घट्ट होईल तेव्हा याची रेसिपी बनवायला सुरुवात करा. तुपाला व्यवस्थित फेटल्यानंतरला मी त्यामध्ये पिठी साखर टाकली आहे. आता साखर आपण वापरली अर्धा कप, परंतु जी दाणेदार साखर असते ती मी अर्धा कप घेतली आणि त्यानंतरला ती साखर मी मिक्सरला पिसून घेतली. साखर तुपामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. विस्कने काही मिक्स होत नव्हतं, म्हटलं हातानेच करूया. आता जवळजवळ 5 ते 10 मिनिटं जोपर्यंत ही साखर आणि तूप एकजीव होत नाहीत म्हणजे फ्लफी होत नाही तोपर्यंत मी मिक्स करून घेते. असं म्हणतात हे जे मिश्रण आहे तुपाचं आणि साखरेचं हे फ्लफी झालं तर नानकटाई बिस्किट खूप सुंदर होते. त्यामुळे जोपर्यंत फ्लफी होत नाही तोपर्यंत मिक्स करायचं. मिक्स झालं. आता यामध्ये मैदा घालायचा आहे 1 कप. माझा 1 कप 200 ml आहे आणि मैदा हा चाळून घेतलेला आहे. शक्यतो मैदा सुट्टा वापरू नका, जो पाऊचमधला येतो तो वापरा. या ठिकाणी बेकिंग पावडर टाकली आहे अर्धा टीस्पून. बेकिंग सोडा 1/4 टीस्पून वापरायचा आहे. थोडंसं मीठ घालते, म्हणजे 1/8 टीस्पून, एकदम थोडंसं 1-2 चिमूटभर मीठ घालू शकता. आणि 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घातलेली आहे. कस्टर्ड पावडर घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. इलायची पावडर घालायची आहे अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून. आणि फ्रेश नारळ 1 कप घातलं आहे. मी मिक्सरला लावून घेतला होता, तो मी किसून घेतला तरीही चालेल. याऐवजी सुका नारळ येतो म्हणजे डेसिकेटेड कोकोनट म्हणतात, तो वापरला तरीही चालणार आहे. आता हे सर्व मिश्रण पाणी न घालता आपल्याला मिक्स करायचं आहे. काही टिप्स लक्षात ठेवा. या ठिकाणी पाणी वापरायचं नाही आपल्याला. आणि दुसरं म्हणजे जास्त देखील मिक्स करायचं नाही, म्हणजे पिठाचा गोळा मिक्स केल्यानंतर जसं चपातीचं पीठ मळतो ना तसं मिक्स करायचं नाही. हे आता तुम्हाला ड्राय वाटते पण जसं जसं मिक्स कराल तसं तसं घट्ट होतं. या ठिकाणी पहा, मी अजिबात पाणी वापरलं नाही. जे आपण तूप वापरलं आहे त्याचं तेल सुटतो आणि त्यामध्ये हे मिक्स होतं. आता जर तुमचा पिठाचा गोळा असा होत नसेल तर 1 ते 2 चमचे तुम्ही हे दूध वापरू शकता, परंतु एकदम घालू नका. सुरुवातीला अर्धा चमचा घाला, नंतरला अर्धा चमचा, असं करून हे पीठ असं गोळा करून घ्या. जास्त मिक्स केलात तुम्ही तर ह्याला तेल सुटतं. जे तूप टाकलं आहे ना ते वितळू लागतं आणि तुमच्या नानकटाई व्यवस्थित होणार नाही. म्हणून जास्त पीठ मळायचं नाही. पीठ मळल्यानंतरला अशा पद्धतीने एका मेजरच्या असे गोळे करून घ्या. नानकटाई बनवून घ्या, एक शेप देऊन घ्या. आणि या ठिकाणी मी ओव्हनमध्ये बेक करते. ओव्हनचा ट्रे घेतला आहे, त्यावर ते बेकिंग पेपर टाकला आहे. आता ज्या नानकटाई आपण बनवून घेतल्यात त्या नारळामध्ये अशा पद्धतीनं कोट करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने, दाबायचं नाही, अगदी हलक्या हाताने कोकोनटमध्ये डीप करून घेतलं. आणि आता या नानकटाई, या बिस्किट्स आपण ठेवतोय ट्रेमध्ये. अशा पद्धतीने बाकीच्या बिस्किट देखील मी बनवून घेतल्यात. बाकीच्या कुकीजचा शेप देऊन घेतल्या आणि त्या देखील मी कोकोनटमध्ये असं बुडवून त्या ट्रेमध्ये ठेवून घेते. आता तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कढईमध्ये देखील बेक करू शकता. कढईमध्ये एखादी रिंग ठेवायची, त्यावरती ज्या ताटामध्ये तुम्ही बेक करताय ते ताट ठेवून द्यायचं आणि स्लो गॅसवरती 15 ते 20 मिनिटं होऊन द्यायच्या. आता या ठिकाणी मी या लावल्या आहेत ओव्हनमध्ये. ओव्हन मी आधी 5 मिनिटं प्रीहीट करून घेतला होता. कोणत्या मोडवरती केला ते सांगते. 160 डिग्रीवरती दोन्ही रॉड ऑन ठेवायच्या. फॅनचा जो बटन असतो तो ऑन ठेवून मी 5 मिनिटासाठी मी प्रीहीट करून घेतलं आणि नंतरला मी हा ट्रे टाकला. आता बेक करताना ह्याचा मोड सांगते.
बेक करताना आपल्याला बेक मोडवरती या नानकटाई बिस्किट बेक करायच्या 160 डिग्रीवरती. 160 ते 165 तुम्ही ठेवू शकता. आणि फॅन जो आहे तो चालू ठेवायचा ओव्हनचा. आणि मी सुरुवातीला 15 मिनिटं लावली होती. 15 मिनिटात काही माझ्या बिस्किटं झाली नाही, म्हणून मग मी नंतर परत 10 मिनिटं वाढवली. म्हणजे 25 मिनिटं लागली आहेत आपल्या या बिस्किटांना, कारण बिस्किटांची साईज जी आहे ती मोठी होती. आणि दुसरं म्हणजे बिस्किटं ट्रेमध्ये जेव्हा ठेवाल तेव्हा थोडं थोडं लांब ठेवा, जसं व्हिडिओमध्ये मी ठेवलं आहे तसं, कारण या थोड्याशा फुलतात, ते एकमेकांना चिपकू नये म्हणून थोडासा गॅप ठेवायचा. आता या गरम आहेत. गरम असताना कुकीज कधीच खायच्या नाही, कारण जेव्हा त्या गरम असतात तेव्हा ते नरमच दिसतात. त्यांना रूम टेम्परेचरवरती थंड होऊन द्या. बाहेरच जोपर्यंत त्या थंड होत नाही तोपर्यंत त्यांना हात लावायचा नाही. आता थंड झाल्यात, मी तुम्हाला एक तोडून दाखवते, पहा. खूप छान कुकीज होतात, क्रिस्पी होतात, टेस्टला तर खूप भारी लागतात. एकदा करून नक्की पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.